हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे. आज आपला फ्री आरी वर्कचा डे 38 आहे. इथे आपण कालच्या 37मध्ये काय लेसेस पॅटर्न शिकलो होतो आपण, म्हणजे बॉर्डर पॅटर्न. मी ते तुम्हाला स्लीव्सच्या खाली बॉर्डर कशी करायची, लेसेस म्हणजे लेस आपण ही कुठे पण यूज करू शकतो, पण मी तुम्हाला इथे स्लीव्स ड्रॉ केली होती अनेशा, तर मी इथेच करून दाखवलं की जेणेकरून आपल्या पूर्ण स्लीव्स डिझाईन झाली होती आणि खाली बॉर्डर लेसेस पॅटर्न दाखवलं होतं, जेणेकरून ते कसं दिसेल म्हणजे तुम्हाला पण इमॅजिन करता येईल किंवा डायरेक्ट इथे शो होईल म्हणून मी इथेच दाखवलं होतं तुम्हाला. तर खूप असं सुंदर अशी आपण डिझाईन कालच्या सेशनमध्ये शिकलो होतो. तर इथे आपण आज आता हे बघा, इथे तुम्हाला दिसतच असेल सिल्क थ्रेड आहे घेतला आहे ऑरेंज कलरचा आणि आपली नेहमीप्रमाणे निडल आहे. तर इथे आपण बघूयात आपली सिल्क थ्रेडची लोडिंग राहिली होती, तर आज आपण ती सिल्क थ्रेडनी लोडिंग कशी करायची हे इथे बघूयात. चला तर मग नेहमीप्रमाणे आपला सिल्क थ्रेड घ्यायचा आहे डबल करून आणि आपली एंड नॉट देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे. हे बघा अशा प्रकारे. आणि सिल्क थ्रेडला एंड नॉट देऊन झाल्यावर इथे आपल्याला लोडिंग करायची, म्हणजे लोडिंग करायची आहे तर आपल्याला लागणार आहे आपला पाइपिंग थ्रेड. हा पाइपिंग थ्रेड आपल्याला इथे लागणार आहे. तर मग चला तर मग इथे मी बघा एक लाईन ड्रॉ करून घेतली आहे इथून इथपर्यंत. त्या साईडचा हा पाइपिंग थ्रेड थोडासा कट करून घ्यायचा आहे आणि फिक्स करायचा आहे. हे बघा इथे मी अशा प्रकारे पाइपिंग थ्रेड कट करून घेतलेला आहे. आणि आता आपला हा जो रेग्युलर जो थ्रेड आहे त्याच्याने आपण फिक्स करणार आहोत हा पाइपिंग थ्रेड पहिले, आणि त्यानंतर त्यावर लोडिंग करायची आहे. हे बघा अशा पद्धतीने मी इथे ठेवून घेतलेला आहे. आता इथून मी खालचा थ्रेड वर काढणार आणि झिगझॅग पद्धतीने आपली चेन स्टिच देऊन हा थ्रेड फिक्स करणार आहे. हे बघा अशा प्रकारे. बरोबर लाईनवरच घ्यायचं म्हणजे ती स्ट्रेट येते. तुम्ही थोडा ग्लू लावून पण फिक्स करू शकतात आणि त्याच्यानंतर झिगझॅग करायचं, म्हणजे जेणेकरून हा असा जो थ्रेड आपला हलतोय, पाइपिंग थ्रेड जो हलतो ना हे करताना, तर तसा हलत नाही. आता हे कसं मला सवय असल्यामुळे होऊ लागलं, पण जे नवीन आहेत ज्यांना असं जमणार नाही त्यांनी काय करायचं, थोडासा ग्लू लावायचा, एकदम जास्त पण नाही लावायचा, लाईनवर एकदम थोडासा ग्लू लावायचा. कारण जास्त जर का ग्लू लावला तर तो आपल्या पाइपिंग थ्रेडच्या बाहेर येईल आणि बाहेर आला की तेवढाच तो जो आपला फॅब्रिक आहे हा व्हाईट कलरचा तो कडक होऊन जातो आणि मग आपली जी आपण आता हे लोडिंग करणार आहे तिथं त्या लोडिंग करताना प्रॉब्लेम येतो. म्हणजे काय होतं, आपली निडल तो कडक कपडा झाल्यामुळे निडल त्याच्यात पंच होत नाही लवकर आणि सिल्क थ्रेड पण मग तुटायची शक्यता असते. त्यामुळे की थोडासाच ग्लू लावून फिक्स करून मग वरती अशी झिगझॅग स्टिच टाकायची. हे बघा अशा प्रकारे. एकदम व्यवस्थित आपलं हे फिक्स झालंय बघा. आता इथे लास्टला आपली नेहमीप्रमाणे एंड नॉट देऊन घ्यायची आहे.
हे बघा अशा प्रकारे हे बघा इथे आपलं पॅक झालं आहे। आता आपण जे सिल्क थ्रेडला एंड नॉट दिली आहे, आपला जो नेहमीप्रमाणे सिल्क थ्रेड हा डबल करून घ्यायचा आणि एंड नॉट देऊन घ्यायची आहे त्याला आपण अशा प्रकारे। हे बघा हे पण आपल्या 2 बोटांमध्ये पकडून नेहमीप्रमाणे खाली जाऊ द्यायचं आहे। आता जो स्टार्टिंग पॉइंट आहे आपला वरचा इथला, तिथून वरच्या साईडला आपलं हे खालचा थ्रेड वर काढून घेतला आणि क्रॉस आपली चेन स्टिच द्यायची आहे आणि इथे डबल चेन स्टिच देऊन लॉक करायचं आहे। इथे नंतरची चेन स्टिच ही एकदम छोटी द्यायची आहे। परत क्रॉसच आपली चेन स्टिच जाणार, परत इथे सुद्धा बारीक एक चेन स्टिच देऊन लॉक होणार। त्याचप्रमाणे परत अशीच प्रोसेस करत राहायची आहे। ज्याप्रमाणे आपण शुगर बीट्सची लोडिंग बघितली होती त्याचप्रमाणे, फक्त तिथे आपण शुगर बीट्स सगळे फिक्स करत गेलो होतो क्रॉस, त्याचप्रमाणे आता आपण इथे सिल्क थ्रेडनी क्रॉस चेन स्टिच देत जाणार आहे। हे बघा या पद्धतीने, आणि चेन स्टिच दोन्ही चेन स्टिचच्या मध्ये गॅप आला नाही पाहिजे, बरोबर जवळ घ्यायचं आहे। आणि आपल्या सिल्क थ्रेड असल्यामुळे डबल थ्रेड असणार आहे, दोन्ही थ्रेड सुटू द्यायचे नाही याची काळजी घ्यायची। हे बघा अशा पद्धतीने, आणि इथे डबल स्टिच द्यायची खूप गरजेची आहे, सिंगल स्टिच द्यायची नाही, कारण की ते पॅक होत नाही आणि मग जर का सिंगल स्टिच दिलं ते रिटर्न परत माघारी जातं, म्हणून डबल स्टिच देऊन लॉक करून टाकायचं आहे। हे बघा दोन तीन ताईंच्या कमेंट आल्या आहे की तुम्ही नीडल कोणती यूज करतात, नीडलचा नंबर सांगा। मी ही नीडल प्रोफेशनल नीडल यूज करते। ह्या प्रोफेशनल नीडल असल्यामुळे याला नंबर नाही आहे, डायरेक्ट प्रोफेशनल नीडल द्या म्हटलं की तुम्हाला शॉपमध्ये भेटून जाते म्हणून। आणि ह्या प्रोफेशनल नीडलनी काम खूप छान होतं आणि फिनिशिंगनी होतं आणि फास्ट होतं। दुसऱ्या ज्या ब्रँडच्या नीडल येतात त्याच्यानी त्यांना नंबर असतो, पण त्या यूज नाही करायच्या। त्याच्यानी काय होतं, नवीन असल्यामुळे ते यूज करतात, पण नंतर त्याच्यानी स्पीड पण येत नाही आणि फिनिशिंग पण एवढी खास येत नाही कंपेअर टू प्रोफेशनल नीडल। म्हणून कधी पण शिकताना प्रोफेशनल नीडलवरच शिकायचं। तसं तर मी आता एक सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहे की कोणती नीडल कशासाठी यूज करायची आणि कोणती यूज करायची यासाठी, कारण की खूप जणांना प्रश्न पडला आहे की नेमकी नीडल कोणती यूज करायची। बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या आहे की नंबर सांगा वगैरे, त्यामुळे मी आता एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यावर। हे बघा अशा पद्धतीने करत जायचं आहे क्रॉस, आणि जे आपण क्रॉस घेतो आहे ना हे ते बरोबर एकच ज्या लाईनीत पहिल्यापासून स्टार्ट केलं आहे तीच लाईन यायला पाहिजे। की एका वरती समजा थोडंसं क्रॉस केलं नंतर जास्त क्रॉस केलं तर मग काय होईल, त्याच्या दोन्ही याच्यात गॅप पडत जाईल, तसा गॅप येऊ द्यायचा नाही। बरोबर आपली लाईन कंटिन्यू चालू ठेवायची जशी आहे तशी।
हे बघा अशा प्रकारे करत जायचं आहे। एकसारख्या लाईनीत घेतल्यावर आपली फिनिशिंग पण सुंदर येते। आतापर्यंत आपण बऱ्याचशा बेसिक गोष्टी शिकलो आहे, बऱ्याचशा म्हणजे सहसा आता आपला बेसिक हे कंप्लीट होत आलं आहे। जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल, जे कोणी पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकत असते त्याचे अपडेट तुम्हाला येत राहतील, नवीन डिझाईन तुम्हाला शिकायला भेटेल। आणि आता आपला ॲडव्हान्स पण स्टार्ट होईल, त्यात तर अजून छान डिझाईन तुम्हाला शिकायला भेटेल। आणि जे कोणी पहिल्यापासून आपले व्हिडिओ बघत असेल त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। ज्या कोणी मैत्रिणी इंटरेस्टेड असतील त्यांना आपला व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना आपल्या ह्या फ्री क्लासेसचा फायदा होईल। हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित आणि हळूवारपणे करायचं आहे। खूप छान प्रकारे असं हे दिसतं। जो आपला जी चेन स्टिच आहे ना ती बरोबर ज्या पहिल्यापासून जी चेन स्टिच आपण वरपासून करत आलो आहे त्याच साईजची ठेवायची, कमी जास्त करायची नाही। आणि थ्रेड हा जास्त ओढून धरायचा नाही, जेणेकरून मग काय होतं की जे आपली चेन स्टिच आहे ती खूप ओढल्यासारखे होते। म्हणून जास्त पण थ्रेड जोरात ओढायचा नाही, थोडा लूजच ठेवायचा। हे बघा हे बघा अशा शेवटपर्यंत व्यवस्थित करून घ्यायचं आहे। हे बघा अशा प्रकारे आपली ही लोडिंग रेडी झाली आहे। आता काय करायचं, परत इथे ही साइडने परत खालून थ्रेडवर काढायचा आणि साइडनी पूर्ण चेन स्टिच द्यायची दोन्ही साइडनी। हे बघा अशा प्रकारे, जेणेकरून जे आपले हे साइडचे म्हणजे कोणे वगैरे निघलेले असतात ते एकदम फिनिशिंग मध्ये दिसतात, म्हणजे हे चेन स्टिचने ते सगळे झाकल्या जातात। त्यामुळे दोन्ही साइडनी एकदम आपल्या लोडिंगला खेटून, म्हणजे त्याच्यात गॅप आला नाही पाहिजे, आपली चेन स्टिच द्यायची। हे बघा मी जसं दाखवत आहे त्याप्रमाणे। आणि चेन स्टिचचा पण जी साईज आहे ती एकसारखी, कमी जास्त येऊ द्यायची नाही आणि जास्त छोटी नको जास्त मोठी नको, तेव्हाच ते आपलं फिनिशिंग मध्ये दिसणार आहे।
हे बघा अशा प्रकारे इथे थोडी एंड नॉट देऊन घेते. हे बघा अशा प्रकारे. आता काय करायचं, परत दुसऱ्या साईडने खालून थ्रेडवर काढायचं. हे बघा परत इथे पण तसंच. हे बघा ज्या लेफ्ट साईडला ज्याप्रमाणे आपण केलं आहे तसंच सेम राईट साईडला करायचं आहे. हे बघा आता इथे लास्टला एंड नॉट देऊन टाकायची. हे बघा किती सुंदर अशी आपली फिनिशिंगमध्ये लोडिंग, सिल्क थ्रेडची लोडिंग एकदम रेडी झाली आहे. आणि हे बघा साईडची पण चेन स्टिच किती सुंदर अशी आली आहे, तुम्हाला दिसतच असेल. थोडं स्लो करायचं नवीन असताना, पण एकदम फिनिशिंगमध्ये काम करायचं, जेणेकरून हे बघा मी आता तुम्हाला झूम करून दाखवत आहे की किती सुंदर अशी आपली ही लोडिंग दिसत आहे. हे बघा एकदम छान. चला तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईन सोबत. थँक्स फॉर द वॉचिंग.